ये भूमि के टुकड़े को हम राष्ट्र नहीं कह सकते। एक विचार, एक आचार, एक सभ्यता, एक परंपरा में जो लोग पुरातन काल से रहते चले आ रहे हैं उन्हीं लोगों की संस्कृती से राष्ट्र बनता है असं मानणारं एक महान व्यक्तिमत्व, ज्यांनी लहानपणीच स्वतःच्या काळजामध्ये क्रांतीची आग त्या ठिकाणी पेटवली, आज अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, आपल्या सर्वांचं या 13व्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो। आजचा आपला विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक, परमपूज्य परमादरणीय माननीय श्री डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारजी। हेडगेवारजी यांचा जन्म 1 एप्रिल 1889 साली गरीब ब्राह्मण कुटुंबामध्ये नागपूर, महाराष्ट्र या ठिकाणी झाला। त्यांचे वडील बळीराम पंत हेडगेवार हे त्या ठिकाणी वेदशास्त्र आणि भारतीय दर्शनाचे ते विद्वान होते आणि त्याचबरोबर वैदिक कर्मकांड करून, पंडिताई करून त्या ठिकाणी त्यांचा संपूर्ण संसार चालवण्याचं काम हे त्यावेळेला ते त्या ठिकाणी करत होते। त्यांच्या आईचं नाव रेवती हेडगेवार असं होतं आणि हे 6 भावंडांचं कुटुंब अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते राहत होतं आणि त्याच्याच मध्ये 3 बहिणी आणि 3 भावंड आणि या 3 भावंडांमध्ये सगळ्यात लहान हे केशव बळीराम हेडगेवार हे त्या ठिकाणी होते आणि त्यांचे जे 2 मोठे भाऊ होते त्यांच्यापेक्षा सगळ्यात मोठ्यांचं नाव होतं महादेव पंत आणि 2 नंबरच्या भावाचं नाव हे सीताराम पंत असं होतं। ज्या वेळेला हेडगेवारजी हे 13 वर्षाचे होते त्यावेळेला प्लेगची साथ ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पसरलेली होती आणि त्याच प्लेगच्या साथीमध्ये त्यांच्या आई वडिलांचं दोघांचंही त्या ठिकाणी निधन झालं आणि ते अनाथ झाले आणि त्यानंतर सुद्धा त्यांचे जे काही 2 भावंड होती ह्या दोन्ही भावंडांनी या हेडगेवारजी यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च त्या ठिकाणी उचलला, शिक्षणाकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं। एवढंच नाही, त्यांच्या पालन पोषणासाठी त्यांना काय लागतंय नाही लागतंय ह्या सगळ्या गोष्टी पाहण्याचं काम हे त्यांच्या दोन्ही भावंडांनी त्या ठिकाणी केलं। ज्या वेळेला हेडगेवारजी हे लहान होते त्यावेळेला लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये ही क्रांतीची आग त्या ठिकाणी होती, क्रांतिकारी विचार त्यांचे लहानपणापासून त्या ठिकाणी होते आणि म्हणून ते त्यावेळेसपासूनच इंग्रजांचा द्वेष करत होते, इंग्रजांचा तिरस्कार करत होते आणि एकच गोष्ट त्यांच्या मनामध्ये होती ती म्हणजे या देशाला स्वातंत्र्य आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळवून दिलं पाहिजे आणि या देशाला स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळणार आहे हे विचार लहानपणापासून त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेले हे त्याच्यामध्ये दिसतात। ज्यावेळेला ते शाळेमध्ये जायला लागले त्यांच्या पहिल्या शाळेचं नाव हे नील सिटी हायस्कूल असं त्या ठिकाणी होतं आणि ज्या वेळेला ते शाळेमध्ये होते त्यावेळेला एकदा त्या शाळेचं इन्स्पेक्शन करण्यासाठी या नील सिटी हायस्कूलच्या त्या ठिकाणी एक ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश इन्स्पेक्टर त्या ठिकाणी आले आणि ब्रिटिश इन्स्पेक्टर आल्यानंतर वर्गामध्ये जे बळीराम हेडगेवार होते यांनी त्यांच्या सोबतच्या सगळ्या मित्रांना त्या ठिकाणी एकत्रित केलं आणि एकत्रित केल्यानंतर ब्रिटिश अधिकारी दिसल्या वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय असे जयघोष करून त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं त्यांनी त्यांच्या वर्गामध्ये त्या ठिकाणी स्वागत केलं। हे पाहिल्यानंतर ते ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी तो अचंबित झाला की हे आमच्या समोर त्या ठिकाणी काय झालेलं आहे आणि त्यावेळेला ब्रिटिशांनी एक सर्क्युलर काढलेलं होतं आणि ते सर्क्युलर असं होतं की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम अशा पद्धतीच्या घोषणा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकत नव्हत्या। एवढंच नाही, आपण इंग्लंडची महाराणी असेल, राजे असतील, इंग्रजांची जी काही संपूर्ण राजवट असेल याच्या विरोधामध्ये जर आपण बोललात तर आपल्यावरती अत्यंत कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि त्यावेळेला ही सगळी गोष्ट ही त्या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या लक्षामध्ये आली की जाणीवपूर्वक हे त्या ठिकाणी ह्या मुलांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्यावेळेला ब्रिटिश इन्स्पेक्टरच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी त्यांना शाळेमधून काढून टाकण्यात आलं, शाळेमधून त्यांना टर्मिनेट, सस्पेंड हे त्या ठिकाणी केलं आणि नंतर हेडगेवारजी यांचं दुसऱ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय विद्यालय यवतमाळ हे त्या ठिकाणी त्यांचं पुढचं शिक्षण, नागपूर नंतरचं पुढचं शिक्षण त्यांनी यवतमाळमध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि मॅट्रिकचं शिक्षण त्यांनी पुण्याच्या नॅशनल हायस्कूल मधून संपूर्ण केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। हेडगेवारजी लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते, त्यांना थोर महात्म्यांचे ग्रंथ वाचायला, थोर महात्म्यांचे चरित्र वाचायला हे लहानपणापासूनच त्या ठिकाणी आवडत होतं। आपल्याकडे त्या ठिकाणी म्हटलं जातं की थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा आणि हे वाक्य हे त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून त्या ठिकाणी होतं आणि म्हणून अत्यंत मोठमोठ्या राजे असतील, महाराजे असतील, यांचे क्रांतिकारक असतील, यांचे चरित्र हे लहानपणापासून हे त्या ठिकाणी वाचत होते
होते आणि सगळ्यात जास्त प्रभाव हे त्यांच्या आयुष्यावरती जर कोणाचा होता तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. एवढंच नाही, हिंदू धर्मावरतील जे विविध ग्रंथ हे त्या ठिकाणी त्यांना त्याच्यामध्ये अवेलेबल झाले, ते सगळेचे सगळे ग्रंथ वाचण्याचं काम हे हेडगेवारजी यांनी त्यावेळेला केलेलं हे आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. आणि म्हणून हिंदुत्व आणि हिंदुइझम ह्याची भावना त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच ही त्या ठिकाणी त्यांच्या काळजामध्ये ही पेटलेली होती. आणि ज्या वेळेला 1857 साली ज्यावेळेला ते शाळेमध्ये होते, शाळेमध्ये असताना त्या ठिकाणी एक दिवशी अचानकपणे संपूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे त्या ठिकाणी मिठाई वाटण्याचं काम चालू झालं. आणि ज्या वेळेला ही मिठाई वाटत होती त्यावेळेला ह्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी असं विचारलं, आज मिठाई का? शाळेचा वाढदिवस आहे, आपल्या शिक्षकाचा वाढदिवस आहे, नेमकं काय? ज्या वेळेला ह्यांनी ते विचारलं, ह्यांनी विचारल्यानंतर ह्यांच्या लक्षामध्ये आलं की आज शाळेमध्ये मिठाई वाटली जाते याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे इंग्लंडची जी महाराणी होती क्वीन व्हिक्टोरिया, ह्या क्वीन व्हिक्टोरियाचा 60वा वाढदिवस त्या ठिकाणी होता आणि म्हणून शाळेमध्ये मिठाई वाटण्यात येत होती. त्यावेळेला हेडगेवारजी यांनी त्यांचे संपूर्ण मित्र हे त्या ठिकाणी एकत्रित केले आणि एकत्रित करून आम्ही ही मिठाई घेणार नाही, आम्ही ही मिठाई खाणार नाही, आमचा देश ज्या देशावरती ही सगळी लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आक्रमण केलेलं आहे, आम्हाला गुलामगिरीमध्ये ढकललेलं आहे, अशा लोकांच्या वाढदिवसाची मिठाई ही आम्ही त्या ठिकाणी खाणार नाही. हे विचार ही त्या ठिकाणी हेडगेवारजी यांचे लहानपणापासून त्या ठिकाणी असलेले हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून ह्याच पुढचं उदाहरण ज्या वेळेला द्यायचं झालं, ज्या वेळेला ते त्यांच्या घराच्या त्या ठिकाणी एकदा ते भंडाऱ्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते, भंडारा लागलेला होता आणि त्या ठिकाणी असिस्टंट कमिशनर आलेले होते. असिस्टंट कमिशनर आत्ताची सुद्धा अत्यंत मोठी पोस्ट आहे आणि ब्रिटिशांच्या असिस्टंट कमिशनर म्हणजे आपण किती मोठी पोस्ट आहे याचा तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. आणि त्या ठिकाणी एक जकातदार होते आणि त्या जकातदारांनी मग असिस्टंट कमिशनरकडे त्या ठिकाणी एक तक्रार केली, सहजपणे एक तक्रार केली की बाबा, त्यांनी सांगितलं जकातदारांनी असिस्टंट कमिशनरला की बघा, हे जे काही बाळ केशव आहेत हे हा मुलगा अत्यंत हुशार आहे, ह्यांनी जर त्याच्या करिअरकडे लक्ष दिलं, ह्यांनी जर त्याच्या अभ्यासामध्ये जर लक्ष दिलं तर ह्याच्यासारखं करिअर हे दुसरा कुणी त्या ठिकाणी घडवू शकणार नाही. हा मुलगा त्या ठिकाणी ICS होऊ शकतो. त्यावेळेला इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस होत्या, ज्या वेळेला सरदार पटेल त्या ठिकाणी आले, ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपण IAS केलं, म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आणलं. त्यावेळेला त्या जकातदाराने असिस्टंट कमिशनरला सांगितलं की हा मुलगा इतका हुशार आहे की हा मुलगा त्या ठिकाणी ICS होऊ शकतो, हा सरकारी नोकरीमध्ये जाऊ शकतो. एवढंच नाही, हा जरी नोकरीमध्ये लागला नाही तरी सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ह्याचा धंदा हा चांगल्या पद्धतीने उभा करू शकतो, स्वतःची प्रायव्हेट बिझनेस हा त्या ठिकाणी करू शकतो. त्यावेळेला असिस्टंट कमिशनर यांनी समजून सांगण्यासाठी बाळ केशव यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी हेडगेवारजी यांना असं सांगितलं की बाबा, तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे, तू त्या ठिकाणी क्रांतिकारी विचार, आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी तू त्याच्यामध्ये काही लक्ष देऊ नको, कारण तुला माहिती नाहीये इंग्रजांनी असे कायदे तयार करून ठेवलेले आहेत, असे सर्क्युलर काढून ठेवलेले आहेत की जर तुम्ही इंग्रजांच्या विरोधामध्ये जर बोललात तर तुम्हाला जेल होऊ शकते. आणि एवढंच नाही, जर क्रांतिकारी असतील तर इंग्रज तुमच्यावरती जास्तच प्रेम करतात, जास्त त्रास तुम्हाला देतात. काळ्या पाण्याची शिक्षेची आठवण ही असिस्टंट कमिशनर यांनी हेगडेवारजी यांना त्या ठिकाणी करून दिली. आणि त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांनी समजून सांगितलं, तो अत्यंत इंटेलिजंट मुलगा आहे, तो अत्यंत ब्राईट स्टुडंट आहे, तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही पाहिजे. आणि इंग्रजांच्या जर या गोष्टी त्या ठिकाणी लक्षामध्ये आल्या तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी प्रॉब्लेम हा भविष्यामध्ये हा त्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टी हेडगेवारजी यांनी अत्यंत शांतपणानं त्या ठिकाणी ऐकून घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर अत्यंत नम्रपणानं त्यांनी त्या ठिकाणी असिस्टंट कमिशनरला उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मी लहान आहे, आम्ही राजकारणामध्ये आला नाही पाहिजे, आम्ही राजकारण त्या ठिकाणी करू शकत नाही, परंतु तुम्ही एक माझं सांगितलेली एक गोष्ट ऐका, तुम्ही नोकरी सोडा आणि नोकरी सोडून तुम्ही राजकारणामध्ये या. जर तुम्ही नोकरी सोडून राजकारणामध्ये आलात तर मी कायमस्वरूपी त्या ठिकाणी संन्यास घेतो, मी राजकारणामध्ये कधी येणार नाही आणि मी माझ्या शिक्षणाकडे, माझ्या नोकरीकडे, माझ्या करिअरकडे त्या ठिकाणी लक्ष देईल. आणि एवढंच नाही, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जी मोठी लोक आहात तुमच्याकडं चांगलं ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानाचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करत नाहीत, म्हणून आमच्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी राजकारणामध्ये यावं लागतं, कारण तुम्ही गुलामी इंग्रजांची त्या ठिकाणी करताय. ज्या दिवशी तुम्ही नोकरी सोडताल आणि राजकारणामध्ये येताल, आंदोलनासाठी येताल, भारत मातेसाठी येताल, त्यावेळेला आमच्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी यायची गरज पडणार नाही. असं सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये
त्यांनी अजून एक वाक्य सांगितलं की भारतासाठी तुम्ही सगळी लोक त्या ठिकाणी लढत नाही, म्हणून आमच्यासारख्या युवकांना त्या ठिकाणी लढायला हे पुढे यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर सगळी लोक आजूबाजूची शांत झाली आणि त्यावेळेला असिस्टंट कमिशनर यांच्याकडं काहीही उत्तर देण्यासाठी हेडगेवारजी यांच्यासाठीचं काही नव्हतं, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. पुढच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी 1910 साली BS मुंजे यांच्याकडं त्यांच्या भावानी त्यांना कलकत्त्याला त्या ठिकाणी पाठवलं आणि तिकडे गेल्यानंतर हे मुंजे जे होते ते RSS सोबतच काँग्रेसचे अत्यंत मोठे त्या ठिकाणी नेते होते आणि त्यांचे जे संबंध हेडगेवारजी यांच्या सोबत जे होते ते अत्यंत चांगल्या पद्धतीचे होते, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि 1910 साली कलकत्त्याला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी LMS एक्झाम त्या ठिकाणी दिली आणि मेडिकलची एक्झाम पास झाल्यानंतर ते डॉक्टर झाले आणि 1914 साली त्यांचं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नागपूरला परत आल्यानंतर त्यांनी 1 वर्ष त्या ठिकाणी फिजिशियन म्हणून डॉक्टर म्हणून काम केलेलं आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये दिसतं. एवढंच नाही, ज्यावेळेला ते शिक्षण घेत होते, शिक्षण घेत असताना सुद्धा अत्यंत बारकाईनं त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, तो म्हणजे भारत मातेची स्वतंत्रता आणि संपूर्ण अखंड भारत, हेच विचार हे त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळेसपासून त्या ठिकाणी असलेले हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि म्हणून हे विचार येण्याचं कारण काय, लहानपणापासून क्रांतिकारी विचार येण्याचं कारण काय होतं, ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येते, या सगळ्या गोष्टीची प्रेरणा त्यांनी महादेव पंत म्हणजे त्यांचे जे मोठे भाऊ होते त्या भावाकडनं त्या ठिकाणी घेतलेली होती. त्यांचे जे भाऊ होते ते शास्त्राचे त्या ठिकाणी पंडित होते, मल्ल युद्धामध्ये ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते मुरब्बी होते, मल्ल युद्ध त्यांना त्या ठिकाणी येत होतं. आणि एवढंच नाही, ज्या वेळेला ते मल्ल युद्धासाठी आणि शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी जात त्यावेळेला ते गल्लीतली सगळी पोरं ही त्या ठिकाणी ते घेऊन जात. त्या ठिकाणी गेल्यानंतर आखाड्यामध्ये त्यांना कुस्ती शिकवत, मल्लयुद्ध त्या ठिकाणी शिकवत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या युवकांना त्या ठिकाणी गल्लीतल्या ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये ते डावपेच सुद्धा त्या ठिकाणी शिकवत होते. एवढंच नाही, भारतीय विचार संस्कृतीचं पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे, भारतीय संस्कृती काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे जे मोठे भाऊ महादेव पंत होते हे सगळ्या लोकांना त्या ठिकाणी शिकवण्याचं काम हे त्या ठिकाणी करत होते. आणि हा प्रभाव, हा विचार लहानपणापासून त्या ठिकाणी हेडगेवारजी यांच्यावरती झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून ते जरी डॉक्टर झाले, डॉक्टर म्हणून पास झाले, 1 वर्ष त्यांनी जरी काम केलेलं असलं, डॉक्टर होत असताना त्यांना त्या ठिकाणी फर्स्ट क्लास मधून जरी ते पास झाले तरी सुद्धा त्यांनी कधीही इंग्रजांची नोकरी त्या ठिकाणी स्वीकारली नाही. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं जरी शिक्षण झालेलं असेल तरी सुद्धा माझं संपूर्ण आयुष्य हे भारत मातेसाठीच हे त्या ठिकाणी मी त्याच्यामध्ये घालवेल, हा विचार ते त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की ज्या वेळेला ते शिक्षण घेत होते त्यावेळेसला सुद्धा भारत मातेचा विचार आणि स्वातंत्र्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. आणि म्हणून त्यावेळेसला त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांचं काम बघून हिंदू महासभेचं त्यांना बंगाल प्रदेशाचं उपाध्यक्ष केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी इतिहासामध्ये त्याच्यामध्ये ते दिसतं. आणि त्याच वेळेला अत्यंत नामवंत क्रांतिकारी जी संस्था होती अनुशीलन समिती, या अनुशीलन समिती सोबत सुद्धा हे त्या ठिकाणी जुडले गेले. आणि त्यांचे जे मोठे भाऊ होते महादेव पंत, त्यांचे त्या ठिकाणी एक मित्र होते श्याम चक्रवर्ती, हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हिंदू महासभेमध्ये काम करत होते. एवढंच नाही, विविध आंदोलनामध्ये ते सहभागी घेत होते. आणि त्यांचे ते मित्र असल्या कारणानं, मोठ्या भावाचे मित्र असल्या कारणानं त्या ठिकाणी हेडगेवारजी हे त्यांच्या घरी हे त्या ठिकाणी राहण्यासाठी त्याच्यामध्ये गेले. आणि ते त्यांच्या घरामध्ये इतके रुळले, आजूबाजूच्या लोकांमध्ये इतके रुळले की त्यावेळेला हेडगेवारजी यांना त्या ठिकाणी सगळी लोक ही केशव चक्रवर्ती याच नावानं त्या ठिकाणी ते बोलायला त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांचं काम बघून, त्यांची आस्था बघून, ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये क्रांतिकारक लोकांसाठी अनुशीलन समितीमध्ये काम करतायत, आपण सांगितलेल्या अजेंड्यावरती कशा पद्धतीने काम करतायत, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांना त्यावेळेला या अनुशीलन समितीचं साधारण मेंबर त्या ठिकाणी बनवलं. आणि ज्या वेळेला त्यांची योग्यता पाहून त्यांना साधारण मेंबर बनवलं, तिथून पुढे त्यांची योग्यता पाहिली, लोक अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. आणि त्यांचं काम बघून त्यांना अंतर्गत सदस्य म्हणजे कोर कमिटीचं सुद्धा सदस्य त्यांना त्या ठिकाणी बनवलेलं हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते नागपूरला त्या ठिकाणी आले आणि 1 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलेली हे आपण त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. 1914 साली त्या ठिकाणी पहिलं महायुद्ध सुरुवात झाली. ह्या पहिल्या महायुद्धाच्या
मध्ये जर्मनी हे अत्यंत मोठी ताकद म्हणून त्या ठिकाणी जगाच्या समोर आलं आणि इंग्लंड ही खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांची जी हालत होती हे खस्ता झालेली होती, अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्यांना प्रॉब्लेम हे त्याच्यामध्ये झालेले होते आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जर तुम्ही मदत केली तर आम्ही जर ह्या वर्ल्ड वॉर मध्ये आम्ही त्या ठिकाणी जर जिंकलो आम्ही हा भारत देश हा त्या ठिकाणी सोडून जाऊ, तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य देऊन टाकू, असं त्यावेळेला इंग्रजांनी महात्मा गांधींना आणि बाकीच्या क्रांतिकारक आणि जे महत्वाचे नेते त्या ठिकाणी क्रांतिकारकांमधले होते ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. परंतु आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतो की ही गोष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी हेडगेवारजी यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी लगेच नागपूरमध्ये ते असताना त्यावेळेला त्यांनी पैशाची जमावजमाव चालू केली. एवढंच नाही, त्यांनी हत्याराची जमावजमाव चालू केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर इंग्रजांनी त्या ठिकाणी आपल्याला जर त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं नाही आणि इंग्रजांचं संपूर्ण लक्ष हे पहिल्या महायुद्धामध्ये त्या ठिकाणी आहे, आपण जर इथून अत्यंत मोठ्या प्रमाणात आंदोलन जर उभं केलं, आंदोलन जर पेटवलं, ते संपूर्ण देशामध्ये जर त्या ठिकाणी नेलं तर आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती यश मिळेल आणि आपल्या देशाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. परंतु आपल्याला त्या ठिकाणी इतिहासामध्ये असं दिसतं की त्यांनी जे पैसे आणि हत्यार जी गोळा करायला सुरुवात केली, जे आंदोलन त्यांनी छेडलेलं होतं ते आंदोलन नागपूरमध्ये सुरुवात झाली आणि नागपूरमध्येच त्या ठिकाणी ते थंड झालं, ते संपूर्ण महाराष्ट्राभर हे त्या ठिकाणी पसरलं नाही आणि नंतर जर्मनीचं त्या ठिकाणी अस्त झाला, जर्मनी त्या ठिकाणी हारलं आणि इंग्रजांनी त्यावेळेला गांधीजी असतील आणि हेडगेवारजी यांच्यासारखी जी लोक असतील ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी असं सांगितलं की कोणची आझादी, कसली आझादी, असं तर आम्ही तुम्हाला कधी सांगितलंच नव्हतं, असलं स्वातंत्र्य विसरून जावा असं सांगितल्यानंतर गांधीजी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहत झाले आणि हेडगेवारजी होते हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहत झाले आणि त्यांनी त्यावेळेला असा विचार केला की आपल्या हातातून जी संधी होती ही संधी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या हातातून त्या ठिकाणी सुटलेली आणि म्हणून ही संधी सुटल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 1915 साली त्या ठिकाणी विदर्भ प्रांताचे ते पहिल्यांदा त्या ठिकाणी सचिव झाले. विदर्भ प्रांताचं काम हे सचिव म्हणून त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये पाहत होते आणि 1920 साली ज्या वेळेला ऐतिहासिक काँग्रेसचं नागपूरचं सेशन झालं, त्या सेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुणी जर संपूर्ण स्वातंत्र्याचा जर लक्ष आणि प्रस्ताव जर त्या ठिकाणी मांडलेला असेल तर ते मांडणारं एकमेव व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे त्या ठिकाणी होते की ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण स्वराज्य, संपूर्ण स्वातंत्र्य याचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला होता. तो पारित झाला नाही, परंतु हे मांडण्याचं काम हे हेडगेवारजी यांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून 1920 साली नॉन कॉपरेशन मुवमेंट सुद्धा ज्या वेळेला चालू झालं, असहयोग आंदोलन ज्या वेळेला गांधीजींनी चालू केलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा हेडगेवारजी यांनी त्या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवला. एवढंच नाही, त्या ठिकाणी ज्या वेळेला मुसलमान लोकांनी त्या ठिकाणी खलिफत मुवमेंट ही चालू केली, त्या खलिफा मुवमेंटला सुद्धा त्याच्यामध्ये पाठिंबा देण्याचं काम हे डॉक्टर साहेबांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. 1921 साली ज्या वेळेला नॉन कॉपरेशन मुवमेंटसाठी ज्या वेळेला काम चालू होतं त्या काम चालू असताना अनेक लोकांना त्या ठिकाणी जेल झाल्या आणि त्याच्यामध्ये हेडगेवारजी यांना सुद्धा त्या ठिकाणी जेल झाली आणि जेल झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की तोपर्यंत ते इतकं सुप्रसिद्ध झालेले होते, त्यांचं काम हे जगातल्या इतक्या कानाकोपऱ्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं होतं की ज्या वेळेला त्यांना 1 वर्षासाठी जेल झाली, ज्या वेळेला ते जेलमधनं बाहेर आले आणि त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक मोठी सभा घेण्यात आलेली होती. त्या सभेला 2 अत्यंत महत्वाचे पाहुणे त्या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आलेले होते. त्याच्यातले पहिले पाहुणे होते पंडित मोतीलाल नेहरू आणि दुसरे महत्वाचे पाहुणे होते हकीम अजमल खान. अशा दिग्गज लोकांची भाषणं ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून ते किती सुप्रसिद्ध होते, त्यांचं काम किती चांगलं होतं हे काम आपल्याला त्यांच्या हे 2 लोकांच्या भाषणांवरनं आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं की 1 वर्षाच्या जेलमधनं बाहेर आल्यानंतर ही 2 लोक त्यांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी आलेली होती हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर 1921 साली ज्या वेळेला खलिफत मुवमेंट ही चालू झाली, खलिफत मुवमेंट आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की 1921 साली ज्या वेळेला टर्कीचे जे राजा होता त्या टर्कीच्या राजाला त्या ठिकाणी इंग्रजांनी गादीवरनं उतरून टाकलं, त्याची गादी ही हिसकावून घेतली आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा युनियन जॅक हा त्या ठिकाणी चढवला, झेंडा त्यांचा त्या ठिकाणी चढवला. हे बघितल्यानंतर आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल की
तो जो तिथला सुलतान होता, त्या सुलतानाला सर्व मुसलमान हे त्या ठिकाणी खलिफा किंवा मुखिया असं त्या ठिकाणी म्हणत होते. आणि ज्या वेळेला संपूर्ण जगातल्या मुसलमानांना त्या ठिकाणी कळालं की बाबा ह्या तुर्कीचा जो राजा आहे, जो तिथला सुलतान आहे, जो तिथला खलिफा आहे, ह्याला त्या ठिकाणी गादीवरनं उतरवलेलं आहे, त्यावेळेला भारत असेल किंवा अन्य मुसलमान राष्ट्र असतील, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती दंगली चालू झाल्या, खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं त्या ठिकाणी चालू झाली. आणि या खलिफा मुवमेंटला भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गांधीजींनी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचं जे काही त्यांना सहयोग होता, हा सहयोग त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिलेला होता. आणि केरळच्या मलाबार जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हे जे काही खलिफा मुवमेंट होतं आणि त्याच्यामधलं जे आंदोलन होतं ते अत्यंत तीव्र आणि उग्र झालेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि ज्या वेळेला हे आंदोलनं चालू झाली, आंदोलन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी डेमोक्रेसी तुर्कीमध्ये आली, त्या ठिकाणी लोकशाही आली. आणि लोकशाही आल्यानंतर त्या ठिकाणी खलिफा मुवमेंट सुद्धा मागे घेण्यात आलं. आणि त्यावेळेला हेडगेवारजी यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की मुसलमान बांधव जे आहेत, हे मुसलमान बांधव त्या ठिकाणी त्यांचं काम झाल्यानंतर ते स्वातंत्र्यामध्ये त्या ठिकाणी येत नाहीयेत. एवढंच नाही, त्यांचं हिंदू लोकांपेक्षा मुसलमान लोकांचा जो काही त्याच्यामध्ये सहभाग आहे, हा सहभाग त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्यांचा नाहीये असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं. आणि त्याच्याचमुळं ही तर पहिली घटना झाली की मागं घेतलं, कुणी आंदोलनामध्ये त्या ठिकाणी येत नाही असं त्यांना वाटत होतं. दुसरी घटना अशी झाली की तेव्हापासून जे दंगली पेटलेल्या होत्या, त्या दंगली अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी चालू झाल्या. नागपूरमध्ये काही ठिकाणी ह्या दंगली झाल्या. एवढंच नाही, अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये मलाबार, केरळ ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय आणि अत्याचार हिंदू लोकांवरती त्या ठिकाणी झाले. आणि त्यावेळेला हे मलाबार जिल्ह्याला त्या ठिकाणी मग त्यावेळेचे हिंदू महासभेचे नेते डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे असतील, डॉक्टर हेडगेवार असतील, आर्य समाजाचे नेते स्वामी श्रद्धानंद असतील, अशी ही सगळी लोक ही त्या ठिकाणी गेली. आणि गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं की तिथली परिस्थिती त्यांनी पाहिली. ही परिस्थिती पाहिल्यानंतर तिथं शांततेचं वातावरण पसरवण्याचा थोडाफार प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु परत आल्यानंतर सुद्धा अनेक विविध ठिकाणी आणि नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती परत दंगली पेटल्या. आणि डॉक्टर मुंजे जे होते त्या ठिकाणी त्यांनी असं ठरवलं की सगळे जे हिंदू आहेत, ह्या हिंदू लोकांना त्या ठिकाणी एक संघटना अशी असली पाहिजे की ती संघटना सगळ्या हिंदूंचं रक्षण संपूर्ण देशामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करील. आणि ह्याच्यासाठी त्यांनी हिंदू महासभेचे जे मुंजे होते त्यांनी त्या ठिकाणी एक मिटिंग बोलवली. आणि त्या मिटिंगमध्ये डॉक्टर हेडगेवार असतील, डॉक्टर परांजपे असतील, ही सगळी लोक त्यांनी त्या ठिकाणी बोलवली. आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेतला की आपल्याला एक अशी संघटना पाहिजे जी संघटना सगळ्या हिंदूंचं रक्षण मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकते. आणि त्यावेळेला डॉक्टर मुंजे यांनी संपूर्ण जबाबदारी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरती सोपवलेली हे आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून हे दिसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अजून एक गोष्ट पुढे झाली, ते म्हणजे असहयोग आंदोलन, जे नॉन कॉपरेशन मुवमेंट होते, हे नॉन कॉपरेशन मुवमेंट सुद्धा त्या ठिकाणी परत आलं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल चौरी चौरा कांड हा त्या ठिकाणी झालेला होता. पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आग लावलेली होती. आणि गांधीजींचं असं म्हणणं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हिंसा हे आपल्याला करायची नाही. आणि त्याच्यामध्ये अनेक पोलिसांना त्या ठिकाणी अनेक पोलिसांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्याच्यामुळे गांधीजी अत्यंत आहत झाले. गांधीजींनी सांगितलं की बाबा मला काय आता हे करायचंच नाही, मी संन्यास घेतो राजकारणामधून, मला काही ह्याच्यामध्ये आता यायचंच नाही. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती, ज्या वेळेला नॉन कॉपरेशन मुवमेंट चालू होतं त्यावेळेला अनेक लोक असं म्हणत होती जर हे नॉन कॉपरेशन मुवमेंट मागे घेतलं नसतं तर आपल्या देशाला त्याच वेळेला स्वातंत्र्य मिळालं असतं. कारण असं ठरवलेलं होतं इंग्रजांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सहयोग करायचा नाही. जे इंग्रज बनवतील, जे इंग्रज आणतील, काहीही आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं नाही. त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला तिरस्कार करायचा आहे. आणि त्यावेळेला जर हे आंदोलन मागे घेतलं नसतं तर खरोखरच त्यावेळेला आपल्या देशाला त्या ठिकाणी स्वतंत्रता मिळाली असती. आणि म्हणून जे हेडगेवारजी असतील, हे असतील किंवा भगतसिंगांसारखी लोक असतील, हे सगळी लोक त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती नाराज झाली. आणि नाराज झाल्यानंतर त्यावेळेला त्या ठिकाणी दोन दल झाले, नरम दल, गरम दल. नरम दलामध्ये गांधीजी गेले आणि गरम दलामध्ये भगतसिंग असतील, हेडगेवारजी असतील, अशा विचाराची लोक ही त्या ठिकाणी राहिली. आणि त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की त्यावेळेसला अशी परिस्थिती झालेली होती की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करत होतं. अनुशीलन समिती त्याच्या पद्धतीने काम करत होतं, हिंदू महासभा त्याच्या पद्धतीने काम करत होतं, काँग्रेस त्याच्या पद्धतीने काम करत होतं, भगतसिंग त्यांच्या पद्धतीने काम करत होते, चंद्रशेखर आझाद त्यांच्या पद्धतीने काम करत होते. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होतं. त्यावेळेला
हेडगेवारजी यांच्या डोक्यामध्ये असे विचार आले की आपल्याला त्या ठिकाणी एक संघटना पाहिजे, आपल्याला एक ऑर्गनायझेशन पाहिजे, की ऑर्गनायझेशन या देशातल्या सगळ्या युवकांना त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देईल आणि त्याच्यामध्ये आझादी मिळवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने आपण काम करू शकतो हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला. आणि त्यावेळेला दोनच गोष्टी होत्या. आपल्या देशाला स्वतंत्रता कशावरती मिळणार आहे, एक तर बोलणी करून, जी बोलणी त्या ठिकाणी फेल झालेली होती, असफल झालेली होती. गांधीजींनी अनेक प्रयत्न केलेले होते, नॉन कॉपरेशन मुवमेंट मागे आलेलं होतं, खलिफा मुवमेंट मागे आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता बोलण्याचा तर मार्ग हा त्या ठिकाणी मिटलेला आहे आणि म्हणून आता एकच मार्ग राहतो, तो मार्ग म्हणजे क्रांतीचा मार्ग. आणि म्हणून एक अशी संघटना की ज्या संघटनेमध्ये त्या ठिकाणी शिस्त असेल, कोऑर्डिनेशन असेल, सगळे क्रांतिकारी एकच गोष्ट संपूर्ण देशामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी करतील त्यावेळेला त्याचा प्रभाव हा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी असेल, हा विचार त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये केला. आणि ज्या वेळेला हा विचार त्यांनी त्याच्यामध्ये केला त्यावेळेला त्यांनी काँग्रेस ही त्या ठिकाणी सोडली, काँग्रेसमधून ते बाहेर पडले आणि त्यांनी एक स्वतंत्र संघटना त्या ठिकाणी चालू केली आणि त्या संघटनेचं नाव होतं RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जो 27 सप्टेंबर 1925 साली नागपूरमध्ये दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी त्या ठिकाणी या सगळ्या संघाची सुरुवात ही त्याच्यामध्ये झाली. आणि त्याचं एकच कारण होतं, त्याचं जी व्यवस्था ठरवलेली होती ती व्यवस्था अशी होती की सगळ्या हिंदूंचं रक्षण करण्यासाठी एक अर्धसैनिक बल आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचंय, जे आपल्याला हिंदूंचं तर रक्षण करतीलच परंतु या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी, इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी अशी सैनिकी एक ताकद ही आपल्याकडे त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची RSS ची स्थापना झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. ज्यावेळेला RSS ची स्थापना झाली त्यावेळेला याचं नाव फायनल झालेलं नव्हतं, परंतु त्यावेळेला हेडगेवारजी यांनी त्या ठिकाणी एक शपथ घेतलेली होती की मी ब्रह्मचर्यत्वाचं अवलंबन त्या ठिकाणी करणार आहे, मी ब्रह्मचर्य राहणार आहे, मी त्या ठिकाणी लग्न करणार नाही, हे त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ठरवलेलं होतं. आणि माझं संपूर्ण आयुष्य हे RSS साठी, भारत मातेसाठी, सर्व हिंदूंसाठी, अखंड भारतासाठी त्या ठिकाणी असेल असा त्यांनी विचार आणि मनाशी एक गाठ त्यांनी त्यांच्या त्या वयामध्ये त्या ठिकाणी बांधलेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसती. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यावेळेसला त्यांच्यासोबत BS मुंजे असतील, स्वतः डॉक्टर हेडगेवार असतील, श्री परांजपे असतील, बापूसाहेब सोनी असतील, ही सगळी लोक ही त्या ठिकाणी एकत्रित आलेली होती. आणि एकत्रित येत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जे पुस्तक त्या ठिकाणी होतं, राष्ट्रदर्शन ग्रंथ हिंदुत्व असं जे पुस्तक होतं, त्या पुस्तकाचा अवलंबन त्यांनी RSS साठी त्या ठिकाणी केलेला होता. आणि RSS ची जी व्याख्या होती, हिंदुत्वाची जी व्याख्या त्या ठिकाणी होती, ती त्यांनी या पुस्तकामधनं राष्ट्रदर्शन ग्रंथ याच्यामधून त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसती. आणि त्याच्यामध्ये हिंदूंची जी परिभाषा होती ती अशी केलेली होती की सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका, पितृभू पुण्यभू भुवेश्व सावय हिंदू रीती स्मृती हा, असं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये म्हणलेलं होतं. याचा अर्थ असा होता, त्या पुस्तकामध्ये लिहिलेला असा होता की भारत के वह सभी लोग हिंदू है जो इस देश को पितृभूमि पुण्यभूमि मानते हैं. इसमें सनातनी, आर्य समाजी, जैन, बौद्ध, सिख आदि पंथों एवं धर्म के विचारों को मानने वाले सभी लोगों को और उनका आचरण करने वाले लोग ये सभी जन हिंदू है, अशी एक व्यापक भूमिका, अशी एक व्यापक हिंदूची परिभाषा ही त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. आणि याच्यामधून मुसलमान आणि ईसाई लोक या परिभाषेमधून त्या ठिकाणी वगळलेले होते. आणि अशा तऱ्हेनं हे सर्व धर्म समभाव, ही जी सगळी लोक होती, ज्याच्यामध्ये सनातनी असतील, आर्य समाजातले असतील, जैन असतील, त्याचबरोबर बौद्ध असतील, शीख असतील, ही सगळी लोक ही त्याच्यामध्ये त्यांनी घेण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावरती सावरकरांच्या पुस्तकामधनं घेऊन आपलं त्या ठिकाणी बेस बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेला होता. ज्या वेळेला याची सुरुवात झाली ऑक्टोबर 1925 साली, ज्या वेळेला पहिली मीटिंग बसली, त्या मीटिंग मध्ये फक्त 5च लोक त्या ठिकाणी पहिली सेशन अटेंड करायला त्या ठिकाणी होते. आणि ज्या वेळेला 1940 साली याचा विस्तार झाला त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की जवळजवळ 20,000पेक्षा अधिक स्वयंसेवक
हे 1940 मध्ये त्या ठिकाणी RSS मध्ये जॉईन झालेले मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून हे विस्तार होण्याचं कारण काय, या संघामध्ये लोकांना बोलवायचं काय, या संघाचा विचारधारा काय असली पाहिजे, लोकांना ट्रेनिंग कशा पद्धतीने द्यायची, त्यावेळेला एक त्याचा साचा बनवण्यात आला. आणि त्या साच्यामध्ये असं ठरवलेलं होतं की सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास त्या ठिकाणी सगळी लोक ही त्याच्यामध्ये सगळे युवक हे त्या ठिकाणी येतील. सकाळी 1 तास शाखा भरेल, म्हणजे जे 1 तास जावं लागतं त्याला शाखा म्हणलं जातं. सकाळी 1 तास लोकांनी द्यायचा आहे, संध्याकाळी 1 तास लोकांनी त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि हे चालवण्यासाठी शिक्षक, मुख्य शिक्षक, गटनायक असे विविध पद ही त्या ठिकाणी हेडगेवारजी यांनी त्या ठिकाणी बनवलेली होती. आणि म्हणून जी लोक ही त्या ठिकाणी शाखेमध्ये येणार आहेत, शाखेमध्ये आल्यानंतर या लोकांना काय शिकवायचं, तर यांना व्यायाम शिकवायचा, त्या ठिकाणी शारीरिक श्रम शिकवायचे, हिंदू राष्ट्रवादाची शिक्षा द्यायची, सैनिकीचं शिक्षण त्या ठिकाणी त्यांना द्यायचं. आणि एवढंच नाही, जे थोर महात्मे आहेत या थोर महात्म्यांचं जे काही चरित्र आहे हे चरित्र तिथं येणाऱ्या प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी सांगायचं, जेणेकरून त्यांच्या पायाच्या धुळी इतकं सुद्धा त्यांनी जर त्यांचे विचार हे स्वतःच्या आयुष्यामध्ये जर त्या ठिकाणी आचरणामध्ये आणले तर ह्या सगळ्या लोकांचं आयुष्य सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, यांच्या मनामध्ये क्रांतीची आग पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यावेळेसला महाराणा प्रताप असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्याचबरोबर गुरु गोविंद सिंग असतील, बंदा बैरागे असतील, विनायक दामोदर सावरकर असतील, मंगल पांडे असतील, तात्या टोपे असतील, झाशीची राणी असेल, अशा महान थोर पुरुषांची सगळी जी काही चरित्र होती ही चरित्र संघामध्ये त्या शाखेमध्ये शिकवण्याचं काम हे त्यावेळेला त्या ठिकाणी चालू झालं. आणि एक सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम हे त्यावेळेला हेडगेवार जी यांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून जर संघाला संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण देशामध्ये जर आपल्याला घेऊन जायचं असेल तर ह्याची प्रार्थना ही सगळ्यांची, आपली हिंदूंची जी भाषा होती ती संस्कृत होती. आणि म्हणून सगळ्यांना एकत्रित करायचं असेल तर त्यांच्या भाषेच्या मूळ गाभ्यामध्ये हात घातला पाहिजे. आणि म्हणून ह्याची प्रार्थना ही मराठीमध्ये न ठेवता संस्कृतमध्ये ठेवलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. की बंगालमध्ये जरी गेलात, तिकडे लाहोरमध्ये जरी गेलात, तिकडे तुम्ही कन्याकुमारीला गेलात, वर काश्मीरमध्ये जरी गेलात तर सगळ्यांची हिंदूंची एकच भाषा होती, ती म्हणजे संस्कृत होती. आणि म्हणून सगळ्यांना एकत्रित जोडायला संस्कृत भाषेचं अवलंबन हे त्या ठिकाणी केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून ज्यांचं वय जास्त होतं, जे वरिष्ठ स्वयंसेवक होते, यांच्यासाठी OTC कॅम्पेनिंग त्या ठिकाणी चालू झालं. ह्या OTC कॅम्पेनिंगचं जे काही काम होतं ते काम असं होतं की अर्धसैनिक बलाची शिक्षा ही त्या ठिकाणी द्यायची. आणि याची जबाबदारी श्री मार्तंडराव जोग यांच्यावरती त्या ठिकाणी दिलेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणि म्हणून 1935 आणि 36 साली ज्या वेळेला संघाच्या शाखा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गेल्या, जात असताना संपूर्ण स्वयंसेवक असतील, सरसंघचालक असतील, यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उत्साह होता. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती शाखा जगाच्या भारताच्या पाठीवरती त्या ठिकाणी घेऊन जायच्या होत्या. आणि त्यावेळेला सरसंघचालकांचं हेडगेवारजी यांचं जे पहिलं भाषण झालेलं होतं या विस्ताराच्या संदर्भामध्ये, आणि आय कोट त्यांनी जे भाषणामध्ये म्हणलेले होते ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ते असं म्हणलेले होते की संघ के जन्मकाल के समय की परिस्थिति बड़ी विचित्र थी. हिंदुओं का हिंदुस्तान कहना उस समय नीरा पागलपन समझा जाता था और किसी संगठन को हिंदू संगठन कहना देशद्रोह तक घोषित किया जाता था. और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के और हिंदू महासभा के नेतृत्व के प्रयास के बदौलत, हिंदू युवा और उनके साहस के बदौलत आज एक नारा यहाँ पे गूंजा है. वो नारा है हिंदुस्तान हिंदुओं का नहीं किसी के बाप का, असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. आणि म्हणून हेच वाक्य पुढे घेऊन जात असताना, त्यांचं भाषण पुढे घेऊन जात असताना ते त्या ठिकाणी असं म्हटलेले होते की कई सज्जन यह कहते हुए भी नहीं हिचकिचाते कि हिंदुस्तान केवल हिंदुओं का कैसे है, यह तो उन सभी लोगों का है जो यहाँ पे बसते हैं. खेद है कि इस प्रकार का कथन आक्षेप करने वाले सज्जन को राष्ट्र शब्द का अर्थ ही ज्ञात नहीं है. केवल भूमि के किसी टुकड़े को राष्ट्र नहीं कह सकते. एक विचार, एक आचार, एक सभ्यता, एक परंपरा में जो लोग पुरातन काल से रहते चले आ रहे हैं, उन्हीं लोगों की संस्कृति के कारण राष्ट्र बनता है. इस देश को हमारे ही कारण हिंदुस्तान नाम दिया गया है. दूसरे लोग यदि यही समोपचार से इस देश में बसना चाहते हैं तो आवश्यक बसे. हमें उन्हें
न कभी मना किया है न करेंगे, किंतु जो हमारे घर के अतिथि बनकर यहाँ पे आते हैं और हमारे ही गले पर छुरी फिराने को आतुर हो जाते हैं, उनके लिए रत्ती भर भी स्थान यहाँ पे नहीं मिलेगा। संघ की इसी विचारधारा को पहिले आप ठीक ठीक से समझ लीजिए। हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पृष्ठ 14 याच्यामध्ये हे त्या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ते पुढे जाऊन असं त्या ठिकाणी म्हणतात की संघ तो केवल हिंदुस्तान हिंदुओं का इस ध्येय इस देश में हिंदू जो कहेंगे वही पूर्व दिशा होगी, अर्थात वही सही माना जाएगा। यही एक बात है जो संघ जानता है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ताओं के लिए किसी भी अन्य पचड़े में पड़ना कोई भी आवश्यकता नहीं है। हे पृष्ठ 38 मध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून अत्यंत क्लिअर फोकस होता की संपूर्ण ईसाई आणि मुसलमान लोक सोडली तर बाकीची सगळी लोक एकत्रित करून या भारत मातेसाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय। हाच एक विचार संघाचा त्या ठिकाणी असलेला इतिहासामध्ये आणि विविध त्यांच्या भाषणामधून आपल्याला त्या ठिकाणी असलेला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो आणि म्हणून एप्रिल 7, 1926 साली ज्या वेळेला दुसरी बैठक हेडगेवारजी यांच्या घरी झाली त्यावेळेला 28 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि 28 लोकांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रस्ताव मांडण्यात आलेला होता की आपण आरएसएसचं नाव काय ठेवलं पाहिजे। त्यावेळेला 3 प्रस्ताव हे त्या ठिकाणी समोर आलेले होते। त्याच्यातलं पहिलं 3 नावं समोर आलेली होती। त्याच्यातलं पहिलं नाव होतं ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस। दुसरं नाव जे समोर होतं ते होतं जरी पटका मंडळ आणि तिसरं जे नाव समोर होतं ते होतं भारतोद्धारक मंडळ आणि तिन्ही नावांमध्ये बहुमताने त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला आज आपण आरएसएस म्हणून त्या ठिकाणी ओळखतो हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फायनल केलेलं होतं। आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यावेळेला राष्ट्र आपण म्हणतो त्यावेळेला सगळी लोक ही त्याच्यामध्ये ओढली गेली पाहिजे। जसं आपण पाहिलं त्याच्यामध्ये जैन आले, शीख बांधव आले, बौद्ध आले, जैन लोक आले, सनातनी लोक आले, ही सगळी लोक आली आणि त्याच्यामुळे कुणाची आपण पूजा केली पाहिजे, कोणाचा आदर्श आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे तर त्या ठिकाणी कोणत्याही देवी देवताचा आदर्श आपल्याला घ्यायचा नाही। आपण आपल्या देशाला त्या ठिकाणी आपणच विभाजित त्या ठिकाणी करायचं नाही। ज्या वेळेला असं त्या ठिकाणी ठरलं त्यावेळेला 2 गोष्टी समोर त्या ठिकाणी आल्या। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पूजा जर कोणाची करायची असेल तर ती पूजा आपण त्या ठिकाणी भारत मातेची केली पाहिजे आणि कोणचा झेंडा जर आपला त्या ठिकाणी असला पाहिजे तर तो भगवा झेंडा असला पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील आणि जुन्या काळामधले सगळे जे महाराजे राजे असतील आणि हिंदूंची जी ओळख कशामुळे असेल तर ती केसरिया रंगापासून भगव्या रंगापासून आहे आणि त्याच्यामुळं आपण पूजा करायची तर भारत मातेची करायची, झेंडा फडकवायचा तर तो भगवा झेंडा फडकवायचा, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक गोष्ट त्याच्यामध्ये ठरवण्यामध्ये आहे। आणि म्हणून झेंडा सुद्धा त्या झेंड्याची सुद्धा एक कहाणी त्या ठिकाणी की झेंडा कोणचा घ्यायचा ज्या वेळेला ह्याचा विचार त्या ठिकाणी चालू होते त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 1906 पासून 1921 पर्यंत अनेक झेंड्याच्या संदर्भातले खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी प्रस्ताव पारित झाले आणि ज्या वेळेला प्रस्ताव पारित झाले त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ऐतिहासिक कराचीचे सेशन 1931 साली त्या ठिकाणी सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्या यांची जी 7 लोकांची जी कमिटी होती त्या कमिटीमध्ये ट्राय कलर तिरंगा त्या ठिकाणी एक्सेप्ट केलेला होता। तसं जर आपण पाहिलं तर ऑफिशियली आपण त्या ठिकाणी 1947 ला त्या ठिकाणी केलेला होता, परंतु 1929 साली जे लाहोर सेशन झालेलं होतं या लाहोर सेशन मध्ये त्या ठिकाणी पूर्ण स्वराज्याचं रिझोल्युशन पास केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये असं ठरवलेलं होतं 26 जानेवारी 1930 हा आपण आझादीचा दिवस म्हणून त्या ठिकाणी बनवायचा आणि त्या दिवशी आपण आझादीची सालगिरह आपली त्या ठिकाणी बनवायची आणि त्यावेळेला हा झेंडा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ठरवण्यात हा त्याच्यामध्ये आलेला होता। परंतु हेडगेवारजी यांचं असं म्हणणं होतं की ज्या लोकांनी या भगव्यासाठी आतापर्यंत जीव दिलेला आहे, ज्या भगव्यासाठी सगळ्या हिंदूंनी त्या ठिकाणी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवताना हा झेंडा समोर ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी हे सगळी लोक लढलेली आहेत तर आपण हा झेंडा त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि तो हा देशाचा झेंडा ठेवलेला नाही त्याच्यामुळं आरएसएसचा जो झेंडा होता हा झेंडा सुद्धा त्या ठिकाणी भगवा असलेला आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये असलेला हा त्याच्यामध्ये दिसतो। आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये जेवढेही स्वातंत्र्य संग्राम झाले ह्या सगळ्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये वैयक्तिक हेडगेवारजी यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला,
परंतु RSSनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये 1930 साली सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट असेल, जे गांधीजींनी त्या ठिकाणी चालू केलेलं होतं. आणि ह्या सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हेडगेवारजी हे त्या ठिकाणी सहभागी झाले, परंतु त्या ठिकाणी RSS सहभागी झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला हेडगेवारजी यांचं निधन झालं, तिथून पुढे 1942 साली ज्या वेळेला क्विट इंडिया मुवमेंट चालू झाली, त्यावेळेसला सगळी धुरा ही MS गोलवलकरजी यांच्यावरती त्या ठिकाणी होती. त्याही वेळेला त्याच्यामध्ये RSS हे सहभागी झालेलं नव्हतं, हे आपल्याला इतिहासामध्ये त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून ह्याच्या अनेक वेगवेगळी कारणं हे त्या ठिकाणी दिली जातात, परंतु त्याचे दोन महत्वाची कारणं आपल्याला ही त्या ठिकाणी इतिहासामध्ये असलेली दिसतात, की ज्या वेळेला हे सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू झालं, ज्या वेळेला हे क्विट इंडिया मुवमेंट चालू झालं, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये RSSची जी स्थापना झालेली होती, ही सर्वच्या सर्व स्थापना ही हिंदुत्वासाठी आणि अखंड भारतासाठी ही त्या ठिकाणी होती. आणि या दोन्ही आंदोलनांमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं हिंदुत्वाचा आणि अखंड भारताचा हा उल्लेख त्या ठिकाणी नव्हता. आणि म्हणून हे वैयक्तिक लोक ही सगळी जण त्या ठिकाणी सहभागी झाले. मग सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटमध्ये हेडगेवारजी त्या ठिकाणी सहभागी झालेले असतील, हे वैयक्तिक पातळीवरती सहभागी झाले, परंतु RSS म्हणून हे त्या ठिकाणी सहभागी झाले नाहीत. कारण त्यावेळेसला त्यांचं असं म्हणणं होतं की जर अखंड भारताचा उल्लेख नसेल, हिंदुत्वाचा उल्लेख नसेल, भारत मातेचा जर उल्लेख त्या ठिकाणी नसेल, तर आम्हाला ह्या मुवमेंटमध्ये पार्टिसिपेशन त्या ठिकाणी घेता येणार नाही. हा एक त्याच्यातलं कारण होतं. आणि दुसरं सुद्धा कारण त्या इतिहासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की हेडगेवारजी असतील, त्याचबरोबर गोलवलकरजी असतील, ह्या दोन्ही लोकांनी त्यांच्या त्यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचा विचार केलेला होता की ज्या वेळेला क्विट इंडिया मुवमेंट त्या ठिकाणी चालू झालेली होती किंवा सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू होतं, ह्या दोघांच्याही कालावधीमध्ये त्या ठिकाणी जर RSS म्हणून जर त्या ठिकाणी आपण सहभागी झालो तर आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळणार आहे हे आपण सांगू शकत नाही. जर RSS वरती जर बॅन लावला तर भारत मातेचं काय, स्वतंत्रतेचं काय, अखंड भारताचं काय, आणि जे आंदोलन आपण त्या ठिकाणी छेडलेले आहेत याचं काय, हे विचार ह्या दोघांनाही त्यांच्या दोघांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आलेले हे आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसतात. कारण हा MS गोलवलकरजी यांनी 1942 साली हा विचार केला, त्याचबरोबर 1930 साली हेडगेवारजी यांनी हा विचार केला की आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळणार आहे हे आपण सांगू शकत नाही. कारण आज आपल्याला माहिती की 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्या लोकांना 1930 साली आणि 1942 साली त्या लोकांना माहिती नव्हतं की आपल्याला स्वातंत्र्य कधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळं ही सगळ्या लोकांनी हा विचार त्या ठिकाणी केला की आपण वैयक्तिक पातळीवरती त्या ठिकाणी सामील होणं गरजेचं आहे. अन्यथा जर RSS म्हणून जर आपण त्या ठिकाणी सामील झालो तर मोठ्या प्रमाणावरती जे आपण ध्येय धोरण त्या ठिकाणी ठरवलेले याच्यात खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणी हे आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि म्हणून अशा विविध आंदोलनांमध्ये स्वतः हेडगेवारजी असतील हे सामील झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, परंतु RSS सामील झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि म्हणून अनेक आंदोलनं RSSने सुद्धा त्या ठिकाणी केलेली दिसतात, ज्याच्यामध्ये जंगल आंदोलन असेल 1932 साली त्या ठिकाणी जंगल आंदोलन छेडलेलं होतं. जंगलावरती संपूर्ण अधिकार हा इंग्रजांचा होता. त्या ठिकाणी आपण जंगलामध्ये जाऊ शकत नव्हतो, तिथलं गवत सुद्धा आपण कापू शकत नव्हतो. त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जवळजवळ 6000 स्वयंसेवक त्या ठिकाणी जंगलामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गवत कापण्याचं काम त्या ठिकाणी त्या लोकांनी केलं. आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना मोठ्या प्रमाणावरती अटक झाल्या, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाले, परंतु त्यांच्या स्तरावरती हे आंदोलन सुद्धा सफल करण्याचं काम हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेलं हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून हिंदू महासभा असेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल ह्या दोघांच्या प्रयत्नातून RSSचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी विस्तार हा त्याच्यामध्ये होऊ लागला. आणि म्हणून हिंदू महासभेचे जे कार्यकर्ते असतील, त्यांचे जे सदस्य होते, ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी एक सर्क्युलर काढण्यामध्ये आलं की तुम्ही स्वतः लोकांनी आणि तुमच्या मुलांनी, जे युवक तरुण आहेत, ह्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी या सगळ्या लोकांना RSSच्या शाखेमध्ये त्या ठिकाणी कंपल्सरी पाठवलं पाहिजे. आणि एवढंच नाही, हे पाठवत असताना काय शिक्षण मिळतं हे तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं, परंतु नागपूरमध्ये अनेक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी प्रचारक बोलवण्यात आले, अनेक युवक त्या ठिकाणी बोलवण्यात आले, जे युवक संपूर्ण भारत देशाच्या पाठीवरती त्या ठिकाणी RSSचा विस्तार झाला पाहिजे अशासाठी 2 जोडी धोतर आणि 2 जोडी कुर्ते घेऊन फक्त ही लोक त्या ठिकाणी निघाली. आणि ही सगळी लोक दिल्ली, लाहोर, पेशावर, मद्रास
गुवाहाटी अशा विविध ठिकाणी गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि नुसतीच गेली नाही तर पहिली शाखा दिल्लीतली त्या ठिकाणी हिंदू महासभाचे जे भवन होतं, मंदिर मार्ग, नवी दिल्लीचं जे ग्राउंड होतं त्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली. आणि याचं जे काम होतं ते हिंदू महासभेचे नेते प्राध्यापक रामसिंह बसंतराव ओक यांच्या नेतृत्वाखाली ते त्या ठिकाणी करत होते. लाहोरची पहिली शाखा ही हिंदू महासभेचे नेते डॉक्टर गोकुळचंद नारंग यांच्या घरी त्या ठिकाणी लागायला सुरुवात झाली. त्याचं जे संचालन होतं ते मुळेजी आणि धर्मवीरजी हे त्या ठिकाणी करत होते. पेशावर मधली जी पहिली शाखा होती ही सदर बाजाराला लागून जी गल्ली होती त्या ठिकाणचं जे हिंदू महासभेचं जे ऑफिस होतं ही त्या ठिकाणी लागली. त्याचं नेतृत्व मेहरचंद्रजी खन्ना हे त्या ठिकाणी करत होते. आणि हे हिंदू महासभेचे त्या ठिकाणी सचिव सुद्धा असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. एवढंच नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे मोठे बंधू होते श्री बलराम सावरकर यांनी आपले जे त्यांचं स्वतःचं जे युवा संघ होता त्या संपूर्ण युवा संघाला त्याच्यामध्ये 8,000 सदस्य होते. त्या 8,000 सदस्य घेऊन सावरकरांचे मोठे भाऊ यांनी त्यांचा युवा संघ हा संपूर्णच्या संपूर्ण RSS मध्ये त्या ठिकाणी 8,000 लोक घेऊन त्या ठिकाणी विलय त्याचा त्या ठिकाणी केला. एवढंच नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मित्र आणि ज्यांनी अनेक ईसाई लोकांना हिंदू धर्मामध्ये घेऊन त्यांची शुद्धी करून ज्यांना हिंदू त्या ठिकाणी केले असे संत पांचळगावकर जे होते यांचं जी स्वतःची जी संघटना होती मुक्तेश्वर दल, या मुक्तेश्वर दलामध्ये 5,000 सदस्य होते. असे 5,000 लोक सुद्धा ह्या मुक्तेश्वर दलाचे त्या ठिकाणी RSS मध्ये त्या ठिकाणी विलय झालेला आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसतो. आणि म्हणून हे जे संत होते त्यांचं असं म्हणणं होतं की हिंदू लोकांची एकच संघटना असली पाहिजे आणि तीच संघटना आपण अत्यंत मोठ्या प्रमाणावरती स्ट्रॉंग केली पाहिजे. आणि म्हणून विविध संघटनांची गरज नाही, एकच संघटना त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणून अशा 2 संघटना 8,000 लोकांची आणि 5,000 लोकांची RSS मध्ये त्या ठिकाणी विलय झालेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि म्हणून इतकी मेहनत ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी, त्याचबरोबर हेडगेवारजी असतील, हिंदू महासभेचे लोक असतील, प्रचारक असतील, स्वयंसेवक असतील, नागपूरवरनं पाठवलेले ह्या सगळ्या लोकांनी जी मेहनत केली त्याच्यामुळं 1946 साली RSS मध्ये जवळ 7 लाख पेक्षा जास्त स्वयंसेवक हे त्या ठिकाणी होते. ही अत्यंत मोठी गोष्ट, अत्यंत मोठं ऑर्गनायझेशन, अत्यंत डिसिप्लिन असलेलं, एकच त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने देशामध्ये त्या ठिकाणी असलेलं, हे असलेलं जर कोण असेल तर ते RSS आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेला लोक जात होती त्यावेळेला ही लोक जात असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रचारक सुद्धा जे जात होते ते जात असताना सगळ्या हिंदू लोकांना एकत्रित करण्याचं काम करत होते. आणि त्यांना महाराणा प्रताप असतील, शिवाजी महाराज असतील, गुरु गोविंद सिंग असतील, बंदा बैरागे असतील, अशा महान थोर पुरुषांचे त्या सुद्धा लोकांना त्यांचे चरित्र सांगून सगळ्या हिंदूंना एक करण्याचं, एक करण्याचं काम, एकीकृत करण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती झालेलं हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून ज्या वेळेला 1938 साली ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची त्या ठिकाणी नजरकैद जी होती ती नजरकैद संपलेली होती. आणि ती नजरकैद असताना सुद्धा त्यावेळेला हेडगेवारजी हे त्यांना त्या ठिकाणी रत्नागिरीला जाऊन भेटलेले होते. त्यांचं जे काही पुस्तक होतं त्या पुस्तकावरती आणि त्यांच्या व्यक्तित्वावरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी ते प्रभावित झालेले होते. वीर सावरकर एक आदर्श व्यक्ती आहेत असं त्या ठिकाणी हेडगेवारजी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सांगत होते. आणि म्हणून त्यांचा एक विश्वास होता की हिंदू जो धर्म आहे म्हणजे सावरकर जे असतील यांचं संपूर्ण त्या ठिकाणी जे पुस्तक होतं त्याचं अवलंबन त्या ठिकाणी हेडगेवारजी यांनी त्या ठिकाणी केलेलंच होतं. त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी एक हिंदू जो धर्म आहे हा हिंदू धर्म त्या ठिकाणी अंधविश्वास त्या ठिकाणी विसरून जाईल. पूर्ण ज्या जुन्या रूढी परंपरा जे अंधविश्वास होते हा त्या ठिकाणी विसरून जाईल. धार्मिक आडंबर त्या ठिकाणी असणार नाही. त्याचबरोबर हिंदू जातीवाद त्या ठिकाणी करणार नाही. छुआछूत त्या ठिकाणी करणार नाही. शहरी आणि वनवासी असं त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यात फरक हा त्या ठिकाणी करणार नाही. हे विचार हे दोघांचे त्या ठिकाणी होते. आणि जोपर्यंत हे सगळे विचार आणि हिंदू धर्मामधले ह्या वाईट ज्या गोष्टी होत्या ह्या जोपर्यंत काढून टाकू शकत नाही तोपर्यंत आपण सगळे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी एक चांगलं स्थान हिंदू लोकांसाठी त्या ठिकाणी निर्माण करून देऊ शकत नाही. हे असे विचार हे दोघांचे सुद्धा त्या ठिकाणी असलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि त्याचबरोबर 1937 साली ज्या वेळेला
सावरकरांची नजरकैद संपली, त्यावेळेला ते राजकारणामध्ये सहभागी होऊ शकत होते. त्यावेळेला ते पहिल्यांदा हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि त्याच वेळेला त्याचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर हेडगेवारजी हे सुद्धा त्या ठिकाणी होते, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि 1937 साली पहिलं जे अधिवेशन त्याचं झालेलं होतं ते अहमदाबादला त्या ठिकाणी गुजरातमध्ये झालेलं होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांचं जे सावरकरांचं अध्यक्ष भाषण होतं त्याला हिंदू राष्ट्रदर्शन ह्या नावानं सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि म्हणून 1938 मध्ये ज्या वेळेला सावरकर दुसऱ्यांदा त्या ठिकाणी हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले त्यावेळेला त्याचं जे दुसरं अधिवेशन होतं हे नागपूरमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि याची संपूर्ण जबाबदारी ही हेडगेवारजी आणि आरएसएसच्या सर्व लोकांवरती त्या ठिकाणी सोपवलेली होती. आणि त्यावेळेला हेडगेवारजी यांनी त्यांच्या भाषणामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती मान आणि सन्मान हे सावरकरांसाठी त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामधनं सांगितलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मिरवणूक काढली. ही जी मिरवणूक होती ह्या मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात पुढं जो हत्ती होता त्या हत्तीवरती आरएसएसचे उच्चतम स्वयंसेवक त्या ठिकाणी भाऊराव देवरस हे त्या ठिकाणी भगवा झेंडा घेऊन हत्तीमध्ये बसलेले होते. आणि संपूर्ण त्या ठिकाणी जे काही मिरवणूक होती मिरवणूकचं सुद्धा संचालन ही सगळी लोक त्या ठिकाणी करत होते, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. ज्या वेळेला हैदराबादचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला, हैदराबादमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती हिंदूंवरती खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय आणि अत्याचार त्या ठिकाणी होत होते. जी मंदिरं होती हिंदूंची ही पाडली जात होती, नवीन मंदिरं बांधायला त्या ठिकाणी परवानगी नव्हती. आणि म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी 1938 साली आर्य समाजाने निजामांच्या विरोधामध्ये आंदोलन चालू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. त्यावेळेला आर्य समाजाला गांधीजींनी असं सांगितलं होतं की तुम्ही आंदोलन त्या ठिकाणी करू नका, परंतु त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं सांगितलं की जर आर्य समाजांनी जर त्या ठिकाणी आंदोलन छेडलं तर त्याला हिंदू महासभेचा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पूर्ण समर्थन त्या ठिकाणी असेल. आणि त्यावेळेला ज्या वेळेला आंदोलन छेडलं त्यावेळेला जवळजवळ 25,000 सत्याग्रही हे हैदराबादला त्या ठिकाणी गेलेले होते. अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कत्ली हे हिंदूंचे त्या ठिकाणी होत होते, आया बहिणींवरती हात उगारले जात होते. हे 25,000 जी लोक गेलेली होती ह्या लोकांमध्ये सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ह्यांना अटक केले, ह्यांचे खून त्या ठिकाणी करण्यामध्ये आले, ह्यांच्या हत्या त्या ठिकाणी करण्यामध्ये आल्या, तरी सुद्धा ही लोक त्या ठिकाणी मागे सरकलेली नव्हती. त्यावेळेला 12,000 हिंदू महासभेचे कार्यकर्ते हे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हैदराबादला त्या ठिकाणी पाठवलेले होते. एवढंच नाही, स्वतः सावरकर पुण्यामध्ये येऊन सगळ्यात मोठा जो जत्ता होता तो अतिरिक्त जत्ता हा नथुराम गोडसे जे होते यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हैदराबादला पाठवलेला होता. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना अतिरिक्त जे कार्यकर्ते त्या ठिकाणी पाठवले जात होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाठवले जायचे. आणि त्यांनी त्यांच्या पातळीवरती हे आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि म्हणून 1940 पर्यंत जोपर्यंत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारजी त्या ठिकाणी या दुनियेमध्ये होते त्यावेळेसला तोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या ठिकाणी हिंदू महासभेचं युवा संघटन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जायचं. आणि ज्या वेळेला 1940 साली त्यांची तब्येत हळूहळू खराब व्हायला लागली त्यावेळेला त्यांनी MS गोळवळकर जे होते त्यांना सांगितलं की तुम्हाला आरएसएसची बागडोर त्या ठिकाणी सांभाळायची आहे, तुम्ही त्या ठिकाणी शिक्षणासाठी लॉचं शिक्षण तुम्ही त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते लॉचं शिक्षण पूर्ण करून ज्या वेळेला ते परत आले त्यावेळेला त्यांना त्यांच्या आरएसएसचं दुसरे सरसंघचालक म्हणून MS गोळवळकर यांची नियुक्ती ही डॉक्टर हेडगेवार यांनी केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि त्यांचं 1925 ते 1940 जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत ते या संघाचे सरसंघचालक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. परंतु 21 जून 1940 साली प्रदीर्घ आजारामुळे आणि त्यांचं लिंबर पंक्चर झाल्यामुळे हा आजार त्यांना त्या ठिकाणी झाल्यामुळे त्यांचं नागपूरमध्ये रेशीम बाग या ठिकाणी त्यांचं निधन झालं. त्याच ठिकाणी त्यांची आज सुद्धा समाधी आणि त्यांचं स्मृतीस्थळ असलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि अशा तऱ्हेनं आरएसएसचे दुसरे जे सरसंघचालक झाले ते MS गोळवळकर झाले. आणि जी आरएसएसची भूमिका होती जी डॉक्टर हेडगेवार यांची जी भूमिका होती हीच
पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा एम.एस. गोळवळकर यांनी केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून संपूर्ण आयुष्य हे अखंड भारतासाठी, हिंदुत्वासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी हे आयुष्य आपल्याला हेडगेवारजी यांनी घालवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून त्यांचं एकच त्या ठिकाणी नेहमी वाक्य असायचं की गुलामीची कारणं हे आपण त्या ठिकाणी शोधली पाहिजे. आणि ते शोधल्यानंतर त्यांनी ह्याचा अत्यंत बारकाईने त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी स्थायी समाधान काय असलं पाहिजे तर त्याच्यासाठी संघाची स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि परत हा भारत गुलामगिरीमध्ये गेला नाही पाहिजे किंवा जे गुलामगिरीत आहेत त्याच्यातून तो बाहेर गेला पाहिजे अशा पद्धतीची वाटचाल या RSSची त्या ठिकाणी राहिली. आणि म्हणून अत्यंत बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्या ठिकाणी त्यांनी केला. आणि अभ्यास केल्यानंतर याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे गेलं आपण पाहिजे याचा त्यांनी नियोजन हे त्याच्यामध्ये केलेलं होतं. आणि स्थायी समाधान आपलं जे RSS आहे, RSSचं काम हे कायमस्वरूपी स्थायी समाधान देण्यासाठी असलं पाहिजे. हेच नियोजन त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि अशा महान व्यक्तीला मी त्या ठिकाणी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.